इन्स्पायरिंग एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी विराधार शशिकांत आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आयोगाने घेतलेली 2019-20 ची प्रश्नपत्रिकेतील विज्ञान या विषयाचे प्रश्न उत्तरासहित पाहणार आहोत। आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवरून नेमका व अचूक अभ्यास कसा करावा व कोणत्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे समजण्यास मदत होते। मित्रांनो, प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या समोर 2019-20 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना या परीक्षेमधील शालेय क्षमता चाचणी चा पेपर आपल्या समोर आहे। तसेच ही परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी झालेली आहे। या परीक्षेसाठी वेळ आहे 90 मिनिटे आणि एकूण गुण आहेत 90। तसेच या ज्या पेपर मधील सूचना आहेत, एक्झाम पेपर मधील त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, घनतेचे एकक SI पद्धतीतील डॅश डॅश आहे। प्रश्न बघा, घनतेचे SI पद्धतीत डॅश डॅश आहे म्हणजे आपल्याला घनतेचे एकक सांगायचं आहे। खालच्या पर्यायामधून बरोबर उत्तर आहे किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर हे घनतेचे एकक आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे। तसेच घनतेचं सूत्र लक्षात ठेवा, घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान हे घनतेचं सूत्र आहे। प्रश्न दुसरा पाहूया। टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 m वर्ग असून त्याचे वजन 25 n आहे, तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? बघा, परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। गणिताच्या संदर्भात विज्ञान मधले प्रश्न विचारले जातात। बघा, प्रश्न ऐका नीट व्यवस्थित। टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 m वर्ग असून त्याचे वजन 25 n आहे, तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? तर आपल्याला दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ म्हणजे हे वजन छेद क्षेत्रफळ करून आपल्याला या पद्धतीने उत्तर काढायचे आहे। जेव्हा आपण हे भागाकार करू म्हणजे 25 n छेद 0.50 m वर्ग याचा जेव्हा आपण भागाकार केल्यानंतर 50 n m वर्ग हे उत्तर आपल्याला मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। तसेच पुढचा प्रश्न पाहूया। कोरडा विद्युत घट यामध्ये विद्युत अपघटनी म्हणून कोणत्या पदार्थाच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो? बघा, कोरडा विद्युत घट यामध्ये विद्युत अपघटनी म्हणून कोणत्या पदार्थाच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो? बरोबर उत्तर आहे झिंक क्लोराईड व अमोनियम क्लोराईड म्हणजेच ZnCl2 आणि NH4Cl याचा लगदा या मिश्रणामध्ये असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। तसेच पुढचा प्रश्न पाहूया आपण। सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन डॅश डॅश केंद्रके तयार होतात। बघा, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमचे केंद्रके तयार होतात। बघा, लक्षात घ्या, म्हणजे हायड्रोजनच्या केंद्रकाचे संयोग होऊन एकीकरण होऊन हेलियमचे संयोग तयार होतात। त्याद्वारे सूर्यामध्ये ऊर्जा उष्णता निर्माण होते। तसेच सूर्यामध्ये, म्हणून याचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 2। तसेच सूर्यामध्ये उष्णता ही केंद्रीय एकीकरणातून तयार होते, तर अणुस्फोटामध्ये उष्णता ही केंद्रकीय विखंडनाद्वारे तयार होते, हे लक्षात ठेवायच्या बरोबर। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 5वा, पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा। आपल्या समोर 4 स्वर दिलेले आहेत आणि 4 स्वराची हर्ट्ज मध्ये हे दिलेले वारंवारता दिलेली आहे।
मग आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे की नी या स्वराची जे स्वर आहे त्या स्वराचं म्हणजे 480 हर्ट्झ एवढी वारंवारिता आहे। तर आपण जर पाहिलो तर ह्या 4 पर्यायामधून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण नी ही अचूक जोडी आहे। नी या स्वराची 480 हर्ट्झ एवढी वारंवारिता आहे। तर आपण जर पुढे पाहिलो सा या स्वराची वारंवारिता 256 हर्ट्झ आहे। रे या स्वराची वारंवारिता 280 आहे। ग या स्वराची वारंवारिता 312 हर्ट्झ आहे। म या स्वराची वारंवारिता 346 हर्ट्झ आहे। तसेच प या स्वराची वारंवारिता 384 हर्ट्झ आहे। तसेच ध या स्वराची वारंवारिता 426 आहे आणि नी या स्वराची वारंवारिता 480 हर्ट्झ आहे। तसेच ह्या सर्व पर्यायामधून नी ह्या स्वराची वारंवारिता बरोबर दिलेली आहे, म्हणून नी या पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। तसेच पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न 6वा, नादकाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंपावतो, तर नादकाट्याच्या कंपनामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता डॅश डॅश एवढी असते। बघा लक्षात घ्या, नादकाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंपावतो, तर नादकाट्याच्या कंपनामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता डॅश डॅश एवढी आहे। बघा आपल्याला अगोदर नादकाटा हा एका सेकंदामध्ये किती वेळा कंपावतो हे काढणं आवश्यक आहे। म्हणजेच 10,000 भागिले 20 केल्यानंतर उत्तर येतं 500, म्हणजे एका सेकंदात 500 वेळा कंप पावतो। एका सेकंदामध्ये जेवढ्या वेळा कंप पावतो तेवढी हर्ट्झ त्याची वारंवारिता असते, हे लक्षात ठेवा। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 7वा, बंकर्स मध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी डॅश डॅश वापरतात। बघा प्रश्न 7वा की बंकर्स मध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी डॅश डॅश वापरतात। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, परिदर्शी वापरतात। आता ह्या संदर्भात आपण जर जास्त पाहिलो तर हे उपकरण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवा। तसेच कॅलिडोस्कोप हे सुद्धा उपकरण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते, हे सोबत लक्षात ठेवा। प्रश्न 8वा, 1 प्रकाशवर्ष हे अंतर डॅश डॅश इतके असते। बघा 1 प्रकाशवर्ष हे अंतर डॅश डॅश इतके असते। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9.5 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतकं 1 प्रकाशवर्ष हे अंतर असतं। तसेच या प्रश्नासंदर्भात आपण जास्त माहिती जर पाहिली तर मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष हे एकक वापरतात, हे लक्षात ठेवा। मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष हे अंतर वापरतात। चला पुढे पाहूया। प्रश्न 9वा, खालीलपैकी विसंगत राशी ओळखा। घनता, कालावधी, वस्तुमान आणि वेग या 4 पर्यायातून म्हणजे विसंगत वेगळी राशी आपल्याला ओळखायची आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेग। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 10वा, निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? बघा निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम हे या निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे एकक आहेत। तर या निपरमॅग हे संमिश्र चुंबक प्लस लोह प्लस ॲल्युमिनियम प्लस टायटॅनियम यापासून बनते, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 11वा, उष्णतेच्या डॅश डॅश साठी माध्यमाची आवश्यकता नसते। बघा प्रश्न 11वा, उष्णतेच्या डॅश डॅश साठी माध्यमाची आवश्यकता नसते। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते। तसेच या प्रश्नाबरोबर लक्षात ठेवा उष्णतेचे SI मधील एकक जूल आहे आणि CGS मधील उष्णतेचे एकक कॅलरी आहे, हे लक्षात ठेवा। तसेच प्रश्न 12वा,
एका प्रोटॉनचे वस्तुमान डॅश डॅश एवढे आहे, एका प्रोटॉनचे वस्तुमान डॅश डॅश एवढे आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की 1.66 गुणिले 10⁻⁻27 ग्रॅम हे एका प्रोटॉनचे वस्तुमान आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न 13वा की खाली दिलेल्या युरेनियम 235 च्या विखंडनातील ए आणि बी ओळखा। युरेनियम हे मूलद्रव्य ऊर्जा निर्मितीसाठी वापरलं जातं। ऊर्जा निर्मिती करत असताना युरेनियमचं विखंडन केल्यानंतर जे 2 मूलद्रव्ये तयार होतात ते मूलद्रव्ये जर आपण पाहिलं तर क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 हे 2 मूलद्रव्ये तयार होतात, ए आणि बी। म्हणजे क्रिप्टॉन ज्याला Kr असं म्हटलं जातं आणि बेरियम याला Ba असं म्हटलं जातं। म्हणजे Kr आणि Ba हे पर्याय क्रमांक 3 हे 2 मूलद्रव्ये तयार होतात आणि त्यापासून प्रचंड उष्णता निर्माण होते। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न 14वा खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणते? बघा, खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 8 1 हे लक्षात ठेवा, धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे। तर या संदर्भात आपण विचार केला तर बहुसंख्य धातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षातील कवचात इलेक्ट्रॉनची संख्या 3 पर्यंत असते आणि ते धातू असतात हे लक्षात ठेवा। इथं बाह्यतम कवचात 1 आहे, त्याच्यामुळे हा धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे हे लक्षात येते। प्रश्न 15वा रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आगकाडी धरल्यास ती पेटते व फट असा आवाज येतो। रासायनिक अभिक्रियेचे समीकरण ओळखा। आपल्याला योग्य समीकरण या पर्यायातून ओळखायचं आहे की रासायनिक अभिक्रियेचं योग्य समीकरण आपल्याला ओळखायचं आहे। हे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे झिंक प्लस HCl याची अभिक्रिया होऊन झिंक क्लोराईड तयार होतं हे आपण लक्षात ठेवा। तसेच पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16वा प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा। बघा, प्रकाश संश्लेषणामार्फत वनस्पती आपलं अन्न तयार करतात आणि ती रासायनिक अभिक्रियेचं सूत्र आपल्याला ओळखायचं आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6CO2 प्लस 6H2O यापासून सूर्यप्रकाश घेऊन वनस्पती आपलं अन्न तयार करतात। C6H12O6 प्लस 6O2 हे म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं रासायनिक सूत्र आहे। तसेच पुढे पाहूया प्रश्न 17वा दिलेली आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते, आयनिक संयुग ओळखा। बघा, प्रश्न 17वा की दिलेली आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते आणि आयनिक संयुग आपल्याला ओळखायचं आहे। जर आपण याचा विचार केला तर हे क्लोरीनचं आहे आणि हे जे संयुग म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे ते मॅग्नेशियमचं आहे आणि हे क्लोरीनचं आहे। याच्यापासून मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं जे MgCl2 पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18वा पाहूया आपण, खालील दिलेल्या पर्यायातून ढोकळा मऊ हलका व सच्छिद्र बनवण्यासाठी अचूक पर्यायाची निवड करा। बघा, ढोकळा हा मऊ आणि सच्छिद्र बनवण्यासाठी आपण काय वापरतो? खाण्याचा सोडा वापरतो आणि खाण्याच्या सोड्याचं सूत्र आहे NaHCO3। NaHCO3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे। खाण्याच्या सोड्यालाच सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात हे लक्षात ठेवा आणि धुण्याच्या सोड्याला सोडियम क्लोराईड असं म्हणतात। तसेच खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात हे लक्षात ठेवा आणि धुण्याच्या सोड्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात हे लक्षात ठेवा। तसेच प्रश्न 19वा पाहूया आपण, फसफसणाऱ्या शीतपेयामध्ये डॅश डॅश आम्ल वापरतात। बघा, प्रश्न 19वा फसफसणाऱ्या शीतपेयामध्ये डॅश डॅश आम्ल वापरतात। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बोनिक आम्ल वापरतात। लक्षात घ्या, कार्बोनिक आम्ल म्हणजे ऍसिटिक आम्ल हे व्हिनेगार मध्ये असते आणि कार्बोनिक आम्ल हे शीतपेयामध्ये वापरलं जातं
आणि ॲक्झॅलिक आम्ल टोमॅटोमध्ये असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 20 पाहूया आपण. कोणती रासायनिक प्रक्रिया शरणरोधक नाही? बघा प्रश्न 20. कोणती रासायनिक अभिक्रिया शरणरोधक नाही हे लक्षात ठेवा. गॅल्व्हनायझेशन, तसेच कलही करणे आणि पावडर कोटिंग हे शरण म्हणजे शरणरोधक आहेत, शरण होऊ नये म्हणून ती प्रक्रिया केली जाते. पण क्षारयुक्तता ही प्रक्रिया वेगळी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21 पाहूया आपण. LPG या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात, त्याचे प्रमाण डॅश डॅश हे आहे. LPG या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात, त्याचे प्रमाण डॅश डॅश हे आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30 आणि 70. 30-70 म्हणजे प्रोपेन हे 30% असतं आणि ब्युटेन हे 70% असतं. हे LPG गॅस म्हणजे आपण जे घरगुती गॅस वापरतो तो LPG असं संबोधला जातो, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पुढचं प्रश्न पाहूया. प्रश्न 22. संतुलित रासायनिक समीकरणाचा अचूक संच ओळखा. बघा संतुलित रासायनिक समीकरणाचा अचूक संच आपल्याला या पर्यायातून ओळखायचा आहे. की आपण जर पाहिलो तर हे A आणि C हे 2 पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23 पाहूया आपण पुढे. डॅश डॅश मध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. बघा डॅश डॅश मध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. शैवाले, बुरशी, निवडुंग आणि वनस्पती. तर ह्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुरशीमध्ये शैवाल म्हणजे हरितद्रव्य नसते, त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तसेच पुढे पाहूया आपण. प्रश्न 24. खालील आकृतीमध्ये निदलपुंज हा भाग ओळखा. आपल्याला निदलपुंज हा भाग ओळखायचा आहे. तर निदलपुंज हा भाग म्हणजे डी हा भाग निदलपुंजाचा आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ए जर आपण हा भाग बघितला तर हा कुक्षिवृंत याचा भाग आहे. बी हा भाग ओळखला जातो, तसेच सी हा भाग वृत्त म्हणून ओळखला जातो आणि डी हा भाग निदलपुंज म्हणून ओळखला जातो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 25. खालीलपैकी कोणता अधिजीव मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत आहे? बघा खालीलपैकी कोणता अधिजीव हिवताप मलेरिया होण्यास कारणीभूत आहे? बरोबर उत्तर आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा अधिजीव हिवताप आणि किंवा मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. तर पुढे जर बघितलं एंटामिबा हिस्टोलिटिका हा आमांश होण्यास कारणीभूत आहे. अमिबा आणि पॅरामिशियम हे गढूळ पाण्यात राहणारे अधिजीव आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न 26 पाहूया आपण. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इलिसा ही चाचणी घेतली जाते. जर आपण HCG ही प्रेग्नन्सीसाठी जी चाचणी घेतली जाते, विडॉल ही चाचणी टायफॉइड ची टेस्ट करण्यासाठी केली जाते आणि CBC ही चाचणी कंप्लीट ब्लड टेस्ट म्हणून केली जाते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 27. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून डॅश डॅश वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. बघा सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून डॅश डॅश वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओझोन वायू हा पृथ्वीवरील जे अतिनील म्हणजे सूर्यापासून येणारे अतिनील किरण रोखतो, हे लक्षात ठेवा. की ओझोन वायूचं रेणुसूत्र आहे O3 म्हणजे पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यात हा ओझोन थर सापडतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न 28 पाहूया आपण पुढे. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात?
बघा, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिस्मोग्राफ असं म्हणतात. तर आपण पुढे बघूया या प्रश्नासंदर्भात. थर्मामीटर हे ताप मोजण्यासाठी वापरलं जातं. लॅक्टोमीटर हे दुधात पाण्याचं प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जातं. स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब तपासण्यासाठी वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 29वा. दृश्य केंद्रकी पेशीचा आकार डॅश डॅश असतो. बघा, प्रश्न 29वा. दृश्य केंद्रकी पेशीचा आकार डॅश डॅश असतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 ते 100 मायक्रोमीटर इतका आकार असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 30वा. सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? बघा, सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 72 ठोके पडतात. बघा, या संदर्भात आपण इतर माहिती पाहूया. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त पुढे ढकलतं, हे लक्षात ठेवा. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त पुढे ढकलतं. आणि तसेच आपण पुढचा प्रश्न पाहूया की प्रश्न 31वा. ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्ल लँडस्टेनर. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध लावला. तर ए, बी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला, हे लक्षात ठेवा. ए, बी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. तसेच पुढे बघूया आपण. प्रश्न 32वा. भरतपूरचे अभयारण्य डॅश डॅश साठी जगप्रसिद्ध आहे. बघा, भरतपूरचे अभयारण्य डॅश डॅश साठी जगप्रसिद्ध आहे. 32वा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पान पक्षासाठी प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. या प्रश्नासंदर्भात इतर माहिती जर आपण पाहिलो तर भारतामध्ये 502 अभयारण्य आहेत, हे लक्षात ठेवा. त्यापैकी रणथंबोर हे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. गिरचे जंगल जे गुजरातमध्ये आहे ते आशियाई सिंहासाठी एकमेव ठिकाण आहे. तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे, ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. द ग्रेट हिमालया नॅशनल पार्क जे आहे ते पांढरा बिबट्या यासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. याबरोबर प्रश्न 33वा पाहूया. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता? बघा, खालील पर्यायापैकी आपल्याला जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न 33वा. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश हा पर्याय क्रमांक 2 भारत आहे, हे लक्षात ठेवा. आणि मधुमेह हा रोग इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 34वा. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे? राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे येथे आहे. तसेच पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्था या संस्थेचं सुद्धा कार्यालय आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 35वा. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे डॅश डॅश वजन स्नायूंचे असते. बघा, प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचं सुमारे डॅश डॅश वजन स्नायूंचे असते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40% वजन हे स्नायूंचे असते. तसेच या प्रश्नासंदर्भात आपण जर पाहिलो शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण 60 ते 70% असते आणि रक्ताचं प्रमाण 4% असते, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण विज्ञान या घटकाचे संपूर्ण प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले आपण पाहिले आणि याचा वापर तुम्ही अभ्यासामध्ये करा. प्रश्नानुसार अभ्यास करा, त्यामुळे यश निश्चित मिळते, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.